नमस्कार. अज्युअर कॉस्मॉस डीबीच्या या विशेष सफारीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या मदतीनं डेटाबेसच्या जगात जरा खोलात जाणार आहोत. कधीकधी नवीन काहीतरी शिकायला घेतलं की ते खूपच किचकट आणि तांत्रिक वाटतं, नाही का? हो, अगदी. पण काळजी नसावी. आज आपण हे सगळं एकदम सोपं करून सांगणार आहोत. तर आजचं आपलं मिशन काय आहे? आपण अज्युअर कॉस्मॉस डीबीच्या प्रोग्रामिंगची माहिती घेणार आहोत. म्हणजे समजा डिजिटल लेगो ब्लॉक्स वापरून घर बांधतोय आपण. हा, छान उदाहरण आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे एक माहितीचं भंडार आहे. मायक्रोसॉफ्ट लर्नचे काही लेख. आपण त्यातूनच महत्त्वाचे मुद्दे उचलणार आहोत. सोप्या भाषेत, गमती-जमती करत. आणि हे महत्वाचं का आहे तर कारण डेटाबेस म्हणजे फक्त माहिती साठवण्याची जागा नाही. आपण डेटाबेसला अधिक स्मार्ट आणि ऑटोमॅटिक कसं बनवू शकतो हे शिकणार आहोत. म्हणजे तो फक्त शांत बसून राहणार नाही. अजिबात नाही, तो आपल्यासाठी काम करेल. चला तर मग बघूया हे सगळं कोडच्या पलीकडे जाऊन कसं काम करतं ते. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एसडीके म्हणजे काय? समजा आपल्याकडे खास गाडी आहे आणि ती दुरुस्त करायची आहे, तर साधी पानं पक्कड चालणार नाहीत, बरोबर? नाही, खास टूल्स लागतील. एसडीके म्हणजे तसंच काहीसं. हे अज्युअर कॉस्मॉस डीबीसाठीचं एक खास टूल बॉक्स आहे. जे .NET वापरून तयार केलं आहे. आणि या टूल बॉक्समधलं सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे कॉस्मॉस क्लायंट. ही तुमच्या डिजिटल गुदामाची म्हणजे कॉस्मॉस डीबी अकाउंटची मास्टर चावी आहे असं समजा. बरोबर. एकदा ही चावी मिळाली की तुम्ही आतलं काहीही ॲक्सेस करू शकता. आणि गंमत म्हणजे ही चावी एकदम सुरक्षित आहे. म्हणजे एकाच वेळी अनेक जण वापरू शकतात. त्याला थ्रेड सेफ म्हणतात, नाही का? हो, पण इथे एक महत्वाचा सल्ला दिलाय की ॲप्लिकेशनच्या आयुष्यभरात एकच कॉस्मॉस क्लायंट इन्स्टन्स ठेवावा. हो, ते का? फक्त परफॉर्मन्ससाठी. परफॉर्मन्स हा शब्द थोडा सोपा वाटतो, पण यामागे खूप मोठं कारण आहे. कॉस्मॉस क्लायंट इन्स्टन्स तयार करणे ही एक खर्चिक प्रक्रिया आहे. खर्चिक म्हणजे जेव्हा तुम्ही तो तयार करता तेव्हा तो पडद्यामागे नेटवर्क कनेक्शन्स तयार करतो, तुमच्या डेटाबेसची सगळी माहिती आणून स्वतःकडे साठवून ठेवतो. आता विचार करा, जर तुम्ही प्रत्येक रिक्वेस्टसाठी नवीन इन्स्टन्स तयार केला तर प्रत्येक वेळी हे सगळं पुन्हा करावं लागेल. अगदी बरोबर. आणि यामुळे तुमचं ॲप्लिकेशन खूप स्लो होईल. म्हणून तो एकदाच तयार करायचा आणि आयुष्यभर वापरायचा. समजलं. म्हणजे हॉटेल एकदाच बुक करायचं, रोज चेक इन चेकआउट नाही करायचं. छान. आता याच सुरुवातीच्या भागात शब्दावलीतल्या बदलांबद्दल पण सांगितलंय. आधी कलेक्शन, डॉक्युमेंट म्हणायचे, आता कंटेनर आणि आयटम म्हणतात. हे फक्त नवीन शब्द आहेत की काहीतरी मोठं कारण आहे यामागे? नाही, यामागे एक मोठा विचार आहे. पूर्वी कॉस्मॉस डीबी मुख्यत्वे डॉक्युमेंट डेटाबेस म्हणूनच ओळखला जायचा, जेसन फाईलसाठी. म्हणून ते शब्द योग्य होते. ओके. पण आता कॉस्मॉस डीबी हे मल्टी मॉडेल झालं आहे. म्हणजे ते फक्त डॉक्युमेंट्स नाही, तर ग्राफ, की व्हॅल्यू, टेबल असा वेगवेगळ्या प्रकारचा डेटा सांभाळू शकतं. अच्छा. आणि कंटेनर आणि आयटम हे शब्द जास्त व्यापक आहेत. हे असं आहे जसं आपण फक्त कार न म्हणता वाहन म्हणतो, कारण ते ट्रक किंवा बसही असू शकतं. वा, हे तर एकाच सुपरमार्केटमध्ये भाजीपाला आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही मिळण्यासारखं आहे. आता आपण मूलभूत क्रिया पाहूया. CRUD, क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. हो. डेटाबेस तयार करण्यासाठी क्रिएट डेटाबेस असिंक आहे, पण क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट्स असिंक नावाचा एक हुशार पर्यायही आहे. हे आधी तपासतं की तिथे आधीच कॅबिनेट आहे का, आणि नसेल तरच नवीन बनवतं. हो, म्हणजे चूक टळते. पण परफॉर्मन्सच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक वेळी अशी तपासणी करणं योग्य आहे का? खूपच अचूक प्रश्न. मोठ्या प्रोडक्शन ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. ॲप्लिकेशनच्या स्टार्टअप वेळीच एकदा हे काम करून घेणं उत्तम. अच्छा. कारण प्रत्येक API कॉलवर डेटाबेस आहे का हे विचारणं अनावश्यक आहे. पण डेव्हलपमेंट किंवा टेस्टिंगमध्ये हा चेक अँड क्रिएट पॅटर्न खूप उपयोगी ठरतो. आणि मग कंटेनर आणि आयटम तयार करणं, हे झालं आपलं पायाभरणीचं काम. पण आता खरी गंमत सुरू होणार आहे. स्टोर्ड प्रोसिजर्स. बरोबर. आतापर्यंत आपण कॅबिनेट बनवलं, त्यात फाईल्स ठेवल्या, पण आता कॅबिनेट स्वतःच काही कामं करेल. स्टोर्ड प्रोसिजर्स हे नाव ऐकूनच काहीतरी मोठं आणि अवघड वाटतंय. हा. पण थांबा, कल्पना करा की तुम्ही रोज सकाळी एक विशिष्ट प्रकारची कॉफी बनवता. त्याचे 10-12 टप्पे आहेत. तुम्ही काय कराल? त्याचे सगळे टप्पे एका कागदावर लिहून ठेवाल, बरोबर? हो, म्हणजे घरातलं कोणीही तीच परफेक्ट कॉफी बनवू शकेल. नेमकं हेच. स्टोर्ड प्रोसिजर म्हणजे ही एक जावास्क्रिप्टमध्ये लिहिलेली रेसिपी आहे जी तुम्ही थेट डेटाबेसमध्ये सेव्ह करून ठेवता.
पण थांबा, हे सगळं लॉजिक मी माझ्या .NET ॲप्लिकेशनमध्येही लिहू शकते. मग ते डेटाबेसमध्येच का टाकायचं? हा नेहमीचा वाद आहे. ॲपमध्ये लॉजिक की DB मधलं लॉजिक. पण स्टोअर्ड प्रोसिजरचा सर्वात मोठा फायदा आहे ॲटॉमिक ट्रान्झॅक्शन्स. ॲटॉमिक ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे एकाच रेसिपीमध्ये अनेक कामं एकत्र करता येतात. हां. समजा तुम्हाला एका युजरच्या अकाउंटमधनं पैसे कमी करून दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकायचे आहेत. हो हे 2 वेगवेगळे अपडेट्स आहेत. हो. जर पहिलं काम झालं आणि दुसरं होण्याआधीच काहीतरी गडबड झाली तर पैसे हवेत गायब. हो. पण हे दोन्ही अपडेट्स एका स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये टाकले तर कॉस्मोस DB खात्री देतं की एक तर दोन्ही कामं यशस्वी होतील किंवा एकही नाही. अरे वा, म्हणजे एक घाव दोन तुकडे किंवा काहीच नाही. हो हे महत्वाचं आहे. हो. आणि इथे बाउंडेड एक्झिक्युशन नावाची एक संकल्पना आहे. डेटाबेस म्हणजे एक सार्वजनिक किचन आहे. सार्वजनिक किचन. हो. तुमची रेसिपी 5 तास ओव्हन अडवून ठेवू शकत नाही. कॉस्मोस DB प्रत्येक रेसिपीला एक ठराविक वेळ देतो, साधारणपणे 5 सेकंद. त्या वेळेत तुमची रेसिपी पूर्ण झाली नाही तर तिला थांबावं लागतं. मग का होतं? ती आपलं काम जिथे थांबलं होतं तिथनंच पुन्हा सुरू करू शकते. यामुळे सगळ्यांना समान संधी मिळते. ही रेसिपीची कल्पना उत्तम आहे, पण यात एक मजेदार अडचण पण सांगितली आहे. समजा तुम्ही साहित्याची यादी म्हणजे एक ॲरे तुमच्या रेसिपीला पाठवली तर ती तिथे एकाच लांबलचक शब्दात पोहोचते. बरोबर. हे असं आहे जसं तुमच्या मदतनीसाने अंडी, पीठ, दूध, साखर असे एकत्र लिहून दिलं आणि तुम्हाला ते वेगळं करावं लागतंय. हा. मग तुमच्या रेसिपीमध्ये JSON.parse नावाची एक जादूची कांडी वापरावी लागते, जी त्या शब्दाचे तुकडे करून पुन्हा व्यवस्थित यादी बनवते. खूप महत्वाचा मुद्दा आहे. चला आता आपण आपल्या ऑटोमॅटिक कॅबिनेटला अजून हुशार बनवूया. म्हणजे आयटम तयार होण्यापूर्वी किंवा नंतर काहीतरी आपोआप घडायला हवं. हे एखाद्या नाईट क्लबच्या बाउन्सर सारखं आहे का? अगदी बरोबर. हीच योग्य कल्पना आहे. या बाउन्सर आणि आतल्या हिशोब ठेवणाऱ्या माणसालाच आपण ट्रिगर्स म्हणतो. अच्छा, ट्रिगर्स. पहिला आहे प्री ट्रिगर. हा तुमचा दारावरचा वॉचमन किंवा बाउन्सर. एखादी व्यक्ती म्हणजे आयटम आत येण्यापूर्वी तो त्यांचं ओळखपत्र तपासतो. म्हणजे प्रॉपर्टीज तपासतो. हो. समजा प्रत्येक आयटमला एक टाइमस्टॅम्प हवाच आहे. जर येणाऱ्या आयटममध्ये तो नसेल तर हा बाउन्सर स्वतः तो शिक्का लावून देतो. आणि गंमत म्हणजे तो कोणतीही लाच घेत नाही. म्हणजे त्याला इनपुट पॅरामीटर्स नसतात. आणि जर बाउन्सरला काहीतरी आवडलं नाही तर, आयटममध्ये काहीतरी चूक असेल तर तो त्या व्यक्तीला दारातूनच परत पाठवतो. तो एक एरर मेसेज फेकू शकतो आणि ती आयटम डेटाबेसमध्ये सेव्हच होणार नाही. म्हणजे डेटा व्हॅलिडेशनचं काम डेटाबेस लेव्हललाच होतं. बरोबर. आता दुसरा प्रकार आहे पोस्ट ट्रिगर. हा आत बसलेला हिशोब ठेवणारा माणूस आहे. नवीन व्यक्ती आत आल्यावर तो लगेच क्लबमधील एकूण लोकांची संख्या अपडेट करतो. ओके. पण इथे एक प्रश्न आहे. जर हिशोब ठेवणाऱ्याने काही चूक केली तर, म्हणजे नवीन माणूस आत आला पण संख्या अपडेट करताना गडबड झाली तर काय होईल? तर संपूर्ण व्यवहार रद्द होतो. त्या नवीन व्यक्तीला बाहेर काढलं जातं आणि लोकांची संख्या पूर्ववत केली जाते. याला ट्रान्झॅक्शनल एक्झिक्युशन म्हणतात. स्टोअर्ड प्रोसिजर सारखंच. हो. यामुळे डेटा नेहमी सुरक्षित आणि अचूक राहतो. मस्त. आता या युनिटमध्ये युजर डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजे UDFs बद्दल पण सांगितलं आहे. हे तुमच्या गरजेनुसार बनवलेल्या कॅल्क्युलेटर सारखे आहेत असं वाटतंय. अगदी तसंच. समजा तुम्हाला कराची गणना करायची आहे तर प्रत्येक वेळी स्वतः हिशोब करण्याऐवजी तुम्ही तुमच्या SQL क्वेरीमध्येच हे तयार टॅक्स कॅल्क्युलेटर फंक्शन वापरू शकता. म्हणजे सिलेक्ट C.name UDF कॅल्क्युलेट टॅक्स C.income फ्रॉम C असं काहीतरी. बरोबर. यामुळे तुमच्या क्वेरीज सोप्या आणि वाचायला सुलभ होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. UDFs हे फक्त वाचण्याच्या क्रियांसाठी असतात. ते डेटा बदलू शकत नाहीत. अच्छा, रीड ओनली. हो. आणि ते प्रत्येक डॉक्युमेंटसाठी स्वतंत्रपणे रन होतात. त्यामुळे तुमच्या क्वेरीमध्ये जर लाखो डॉक्युमेंट्स असतील तर UDF वापरल्यामुळे परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. ओके, तर या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याकडे आता एक हुशार डेटाबेस आहे, पण समजा तुमच्या डेटाबेसमध्ये काही बदल झाला की नाही, हे सतत काही नवीन आहे का असं विचारल्याशिवाय कसं कळणार? इथेच चेंज फीड कामी येतं. मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो जिथे आम्ही दर 5 सेकंदांनी डेटाबेसला हेच विचारायचो. याला पोलिंग म्हणतात. अरे देवा. आमच्या सर्व्हरचा निम्मा वेळ आणि ताकद याच कामात जायची. जेव्हा आम्ही चेंज फीड वापरायला सुरुवात केली तेव्हा आमचा सर्व्हर लोड 80% कमी झाला. 80%? हो. तुम्हाला डेटाबेसकडे जाण्याची गरज नाही, डेटाबेस स्वतः तुमच्याकडे येतो. वाव, हे तर खूपच प्रभावी आहे. चेंज फीड समजून घेण्यासाठी सूत्रांमध्ये पुश आणि पुल मॉडेलचं उदाहरण दिलं आहे.
पुश मॉडेल म्हणजे वृत्तपत्राची सबस्क्रिप्शन. हो, वृत्तपत्र विक्रेता चेंज फीड प्रोसेसर रोज सकाळी तुमच्या दारात वृत्तपत्र आणून देतो. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त ते वाचायचं आहे. खूप सोपं. या उलट पुल मॉडेल म्हणजे तुम्हाला रोज सकाळी दुकानापर्यंत जाऊन तपासावं लागतं. आणि तुम्ही शेवटचा कोणता अंक वाचला होता हेही लक्षात ठेवावं लागतं. जास्त काम आहे. त्यामुळे बहुतेक जण पुश मॉडेलच पसंत करतात, बरोबर? हो, 99% वेळा पुश मॉडेलच वापरलं जातं. याला मोठ्या चित्रात पाहिलं तर चेंज फीड हे आधुनिक रिॲक्टिव्ह ॲप्लिकेशनचा कणा आहे. विचार करा, ई-कॉमर्स साईटवर एक ऑर्डर दिली जाते. ओके. चेंज फीडमुळे एकाच वेळी ग्राहकाला कन्फर्मेशन ईमेल जातो, स्टॉक अपडेट होतो आणि शिपिंग विभागाला सूचना मिळते. सगळे एकाच घटनेमुळे. कमाल आहे. या पुश मॉडेलमध्ये चेंज फीड प्रोसेसर नावाचा एक घटक आहे. त्याचे 4 मुख्य भाग सांगितले आहेत. मॉनिटर केलेला कंटेनर म्हणजे बातम्यांचा स्रोत, बरोबर. कम्प्यूट इन्स्टन्स म्हणजे डिलिव्हरी व्हॅन आणि डेलिगेट म्हणजे आपण, जे वाचतो. पण हा दुसरा घटक, लीज कंटेनर, मला नीट समजला नाही. नाही, इथे लीज कंटेनर हा खरा जादूगार आहे. तो फक्त मार्ग सांगत नाही. समजा तुमच्याकडे 10 डिलिव्हरी व्हॅन आहेत. ओके, स्केलिंगसाठी. हो, लीज कंटेनर प्रत्येक व्हॅनला सांगतो की तुला अ गल्ली करायची आहे, दुसऱ्याला ब गल्ली. आणि महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक व्हॅन कोणत्या घरापर्यंत पोहोचली आहे याचा हिशोब ठेवतो. अच्छा, चेकपॉइंट. अगदी. यामुळेच ही सिस्टीम इतकी मजबूत आहे. एक व्हॅन बंद पडली तरी दुसरी व्हॅन तिचं काम बरोबर तिथूनच पुढे सुरू करू शकते. काम पुन्हा पहिल्यापासून सुरू होत नाही. आता सगळा उलगडा झाला. लीज कंटेनर हा त्या वृत्तपत्र विक्रेत्याचा सुपरवायझर आहे. खूपच हुशार सिस्टम आहे. हो, पण यात एक मर्यादा आहे. स्रोतानुसार चेंज फीड सध्या डिलीट झालेल्या आयटम्सची नोंद ठेवत नाही. अरे, मग कसं कळणार? त्यावर एक उपाय म्हणजे सॉफ्ट डिलीट. म्हणजे आयटम खरोखर डिलीट न करता त्यावर इज डिलीटेड .ट्रू असं एक लेबल लावून ठेवायचा. हा एक अपडेटच असल्यामुळे तो चेंज फीडमध्ये दिसतो. तर आज आपण काय काय पाहिलं? आपण .NET SDK वापरून एक डिजिटल फायलिंग कॅबिनेट बनवलं, मग त्याला स्मार्ट रेसिपी लिहायला शिकवलं. ऑटोमॅटिक वॉचमन आणि हिशोबनीस कामाला लावले. आणि शेवटी डेटाबेसमधल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणारा लाईव्ह न्यूज स्टिकर पण पाहिला. थोडक्यात आपण एका साध्या डेटाबेसचं रूपांतर एका स्मार्ट, ऑटोमॅटिक आणि रिॲक्टिव्ह सिस्टममध्ये केलं. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण डिलीट झालेल्या गोष्टींबद्दल बोललो. चेंज फीडमध्ये त्याची नोंद होत नाही. आपण सॉफ्ट डिलीट वापरू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की डिलीटची थेट नोंद न करण्यामध्ये काय डिझाईन कारणं असू शकतात. कदाचित परफॉर्मन्स किंवा डेटा कायमचा नष्ट झाल्यावर त्याची नोंद ठेवण्यात काय अर्थ असा विचार असेल. आणि या सॉफ्ट डिलीट पद्धतीचे फायदे तोटे काय असू शकतात? एक फायदा तर दिसतोय की आपण अनडिलीट करू शकतो. पण तोटा म्हणजे तो कचरा डेटा आपल्याला नंतर कधीतरी साफ करावा लागेल. यावर विचार करायला नक्कीच मजा येईल.